प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 6 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. काल माझ्या मुलीचे स्नेहसंमेलन असल्यामुळे मला यायला उशीर झाला, म्हणून कालचा भाग देता आला नाही प्रेक्षकांनो, म्हणून आता सकाळी देतीये. तर काल ना खूप छान दाखवलंय त्यांनी. गौरी अभिमन्यू सरांना म्हणते, तुम्हाला काही हवंय का, चहा वगैरे? अभिमन्यू सर म्हणतात, नाही नकोय मला काही. आता अभिमन्यू सरांना गौरीशी काहीतरी बोलायचंय, पण त्यांची हिंमत होत नसते. ते बोलायचा प्रयत्न करत असतात गौरीशी. तू येणार आहेस का कॅन्टीनमध्ये? आता गौरी म्हणते, हो येणार आहे ना, पण फक्त 2च मिनटं, जरा काम होतं मला. मग आता हे अभिमन्यू सर तिच्या जवळ जातात आणि म्हणतात, अभिमन्यू सर आधी तर गौरीला विचारतात की मॅडमचा ब्रेकफास्ट वगैरे झालाय का? गौरी म्हणते, हो झालंय सगळं व्यवस्थित, त्यांच्या गोळ्या सुद्धा दिल्यात मी त्यांना. मग अभिमन्यू सर म्हणतात, मला असं वाटतंय की पण मॅडमला ना एखाद्या हॉस्पिटलमध्ये ठेवायला हवं. गौरी हे ऐकल्यावर एकदम घाबरूनच जाते आणि म्हणते, का असं का करायचं आपण? आता अभिमन्यू सर म्हणतात, हे बघ गौरी, मला असं वाटतंय की आपण त्यांची नीट काळजी घेऊ शकत नाहीये. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या काळजी घेण्याला मर्यादा येतातच ना. गौरी म्हणते, नाही नाही असं काही नाहीये, तुम्ही असा विचार अजिबात करू नका. एका घटनेवरून प्लीज एवढा मोठा निर्णय का घेताय तुम्ही? नको नको सर, प्लीज मॅडमला कुठे पाठवू नका इथून. आता अभिमन्यू सर म्हणतात, तुला काय काय एवढा इंटरेस्ट मॅडमच्या बऱ्या होण्यासाठी? नाही अशी झपाटल्यासारखी काय मागे लागली आहेस तू त्या बऱ्या व्हाव्यात म्हणून? गौरी म्हणते, नाही नाही म्हणजे अहो त्या शिक्षिका होत्या ना, पूर्वी त्यांचा एक दबदबा होता, काही आदर मिळत असेल ना त्यांना, पण कसं ना सर आता कशी झाली आहे त्यांची अवस्था बघा ना. म्हणजे आता धड त्यांना कशाचं भान नाही आहे, काही आठवत नाही आहे, म्हणजे कसं वागायचं काय ते समजत नाही ना त्यांना. छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना दुसऱ्या माणसांवर अवलंबून राहावं लागतं. मला नाही बघवत सर ते. मला असं वाटतं की त्या बऱ्या झाल्या ना की खूप प्रश्न सुटतील. अभिमन्यू सर तिला विचारतात, कसले प्रश्न? आता गौरी म्हणते, तन्वीचे. अभिमन्यू सर म्हणतात, काय तन्वीचे? अगं तू काय भेटली का काय कुठे तन्वीला? गौरी म्हणते, नाही नाही सर, मी कुठे भेटले तिला, पण मॅडम सतत तिचं नाव घेत असतात ना. मॅडमचा खूप जीव असेल हो तन्वीवर, त्या दोघींचंही खूप जवळचं नातं असेल. त्या दोघी भेटल्या पाहिजे असं मला मनोमन वाटतं. मॅडम जर लवकर बऱ्या झाल्या ना तर आपल्याला कळेल ना तन्वी कुठे, त्यांना शोधू शकतो आपण, त्या दोघींची भेट घडवून आणू शकतो. गौरीचं बोलणं ऐकता ऐकताच अभिमन्यू सरांना एकदम गच्च डोळे भरून येतात त्यांचे, आणि आता ते मनातल्या मनात असे पुटपुटतात, म्हणजे थोडं मोठ्यानेच बोलतात, ते आता शक्य नाहीये. गौरी म्हणते, काही म्हणालात का सर? अभिमन्यू सर म्हणतात, नाही नाही, मी म्हणालो की मी बाईक काढतोय, तू ये लवकर बाहेर. आता गौरी ठीक आहे असं म्हणते आणि अभिमन्यू सर तिथून निघून जातात. अर्पिता दार वाजवते आणि म्हणते, घरी कोणी आहे का? आता गौरीची आई तिथेच बसलेली असते. गौरीच्या आईला आठवतं की हिने आपला खूप अपमान केलाय आणि गौरीचं सुद्धा. आता तो प्रसंग त्यांना आठवलाय आणि आता त्या अर्पिताला म्हणतात, अच्छा तुमच्या घरी येऊन माझा अपमान झाला, तेवढं तुम्हाला पुरेसं वाटलं नव्हतं वाटतं? नाही म्हणजे म्हणून माझ्या घरी आलायत अजून? लोकांकडे जाऊन जाऊन अपमान करायची पद्धत आहे का तुमची? बोला आता कसले उपकार करायला आलायत माझ्यावर? आता ही अर्पिता म्हणते, मी बोलायला आली आहे तुमच्याशी. आता ती गौरीची आई म्हणते, अरे बापरे, तुमच्यासारख्या लोकांना आमच्यासारख्या गरिबांकडनं अजून काय हवंय? आमची सोन्यासारखी लेक तर तुम्हाला दिलीच आहे आम्ही आधी, आता तुम्हाला देण्यासारखं आमच्याकडे काही राहिलं नाहीये बरं का हो. आता अर्पिता म्हणते, नाही नाही, मला माझ्यासाठी काही नकोय, तुमच्या जावयासाठी मी मागायला आले आहे. आता गौरीच्या आईला नवलच वाटतं, पण तरी गौरीची आई जरा रूडलीच बोलतात, बोला लवकर, मला खूप कामं आहेत. आता अर्पिता खूप छान बोलते प्रेक्षकांनो. अर्पिता म्हणते, त्या दिवशी तुम्ही आमच्या घरी येऊन गेलात तेव्हा गौरी जरा भावनेच्या भरामध्ये बोलली वाटेल तसं तुम्हाला, पण तेव्हापासून गौरीला ना फार वाईट वाटते हो. तिचं मन कशातच लागत नाहीये, न तिला काही बोलता येतंय न रडता येतंय. आता गौरीची आई ऐकते खरं मन लावून, पण मग म्हणतात का त्या, म्हणजे हे सगळं ऐकल्यावर म्हणतात की गौरीने सांगितलेलं तुम्हाला कळलं नाही का, तिचा आणि आमचा काही संबंध नाहीये म्हणून? अर्पिता म्हणते, अहो ती तुमच्या विचारानेच अशी बोलली हो, तुमचा कोणाकडनं अपमान होऊ नये म्हणून तिने तुम्हाला असं ऐकवलं. मग आता गौरीची आई म्हणते, हो का, असे होय, कालपर्यंत तर माझी पोरगी नको होती तुम्हाला,
तिने तर तुमच्या भावाला लुटण्यासाठी वगैरे लग्न केलं म्हणत होतात ना तुम्ही. नाही, तुमची मुलगी तुम्ही परत घेऊन जा, आम्ही तिला नांदवणार नाही. किती काय काय बोललात हो तुम्ही मला त्या दिवशी. तिचा अचानक कसं काय पुळका आलाय हो तुम्हाला. आता अर्पिता छान बोलते. अर्पिता म्हणते, हे बघा ताई, तिचं आणि माझं जे नणंद भाऊजाईचं नातं आहे ते आहे, पण आई विना पोर कसं असतं ना ते मी बघितलंय हो. म्हणजे हे दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये असं मला वाटतंय हो. म्हणजे हे बघा, म्हणूनच मी तुमच्याशी बोलायला आले हो. आई नसण्याचं दुःख कोणाच्याच वाट्याला येऊ नये असं मला वाटतं हो, म्हणून मी तुमच्याशी बोलायला आले. शेवटी आई म्हणून तुम्हाला जे बरोबर वाटेल तेच तुम्ही करा. आता असं बोलून ही अर्पिता निघून जाते. गौरीच्या आईला जरा नवलच वाटतं. अरेच्चा, हे तर आश्चर्यच आहे. पण बघा आता इकडे गौरी दोषाला खूप फोर्स करते. अरे दोषा, ऐक ना माझं, मी तुला काहीतरी सांगू इच्छिते, ऐक माझं. म्हणजे तन्वीच्या डायरीची पानं आहेत ना, ती अभिमन्यू सरांनी वाचली वाटतं. दोसा म्हणतो, अगं ही तर ब्रेकिंग न्यूज आहे. आता तन्वी म्हणते, मला तर वाटते की अख्खी डायरी वाचली असेल त्यांनी. दोसा म्हणतो, हे तर नवलच आहे. आता गौरी म्हणते, अरे पण ते कुठे भेटले तन्वीला, कसे भेटले, किंवा त्यांचे घरचे कोण आहे हे मला अभिमन्यू सर कधीच सांगत नाही रे, ते काही बोलतच नाही रे. मग आता हा दोसा म्हणतो, मग कुठे त्या मॅडमच्या घरचे. मग आता ही गौरी म्हणते, ते नाही सांगत रे अभिमन्यू सर काही. मग दोसा म्हणतो, जाऊ दे ना, मग तुला काय करायचंय. मग तन्वीच येते माझ्या तोंडात आज. मग गौरी म्हणते, अरे पण माझं ऐकून तरी घे. दोसा म्हणतो, हे बघ गौरी, मला तर असं वाटतं की त्यांचे घरचे ना त्यांना मुद्दाम ओळख दाखवत नसतील, टाकून दिल्यासारखं करत असतील. अरे आमच्या कॉलनीत पण एक माणूस आहे असा, तो असंच करतो. त्याची पोरं आहे ना, म्हणजे त्या माणसाची पोरं त्याच्याकडे बघत पण नाही. यांना आयुष्यभर कोण सांभाळेल असं बोलतात. आता गौरी म्हणते, अरे हो, असं असतं कुठे कुठे, पण तन्वी अशी नाही आहे रे दोषा, तन्वी अशी कधीच वागणार नाही. आता दोसा म्हणतो, तुला लई माहिती आहे का तन्वीबद्दल, तू जसं काही भेटलीच आहे तिला. मग गौरी म्हणते, हो, अशी नशी भेटली मला, म्हणजे अशी समोरासमोर नाही भेटली मला, पण मी डायरीतून भेटलेले तिला. तन्वी खूप इमोशनल आणि सेन्सिबल आहे रे. ती माहीला किंवा तिच्या आईला कधीच धोका देणार नाही आणि त्रास होईल तर असं कधीच वागणार नाही. दोसा तिला महत्त्वपूर्ण सल्ला देत म्हणतो, ए बाबा गौरी, तू जरा या सगळ्यापासून लांब राहा ना. त्या मॅडमबद्दल नाही कळायला तुला 2-4 गोष्टी, तर काही बिघडणार आहे का. तुझं चांगलं आहे ना, सगळं तुझं चांगलं चाललंय ना गौरी, मग गप्प बस ना जरा. आता गौरी म्हणते, नाही रे दोषा, मला या प्रश्नांची उत्तरं जोवर मिळत नाही ना तोवर मला काही चैन पडणार नाही बघ. तू जा, माझं मी बघते काय करायचं ते. तर आता तिथे काही मुलं 3ऱ्या मंजिलबद्दल बोलत असतात, ते गौरी ऐकते. आणि आता गौरी दोषाला पुन्हा बाजूला देत सांगते, दोषा, आयडिया, अरे आपण 3री मंजिलबद्दल विसरून गेलो होतो. तिथे गेल्यावर माहीबद्दल सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील ना. दोसा म्हणतो, ए बाई, तुला काढलं होतं कॉलेजमधून तिथे वर गेल्यावर 3ऱ्या मंजिलवर. गौरी म्हणते, अरे पण तेव्हा मी या कॉलेजची स्टुडंट होते, आता कुठे मी स्टुडंट आहे. दोसा म्हणतो, अगं पण तुझी नोकरी आहे ना, आणि तू अभिमन्यू सरांची बायको पण आहे, तू तर उलट जास्ती काळजी घ्यायला पाहिजे, कळतंय का तुला. आता गौरी म्हणते, दोषा ऐक ना माझं, शेवटचं फायनल, म्हणजे माहीसाठी आणि मॅडमसाठी हे कोडं उलगडलंच पाहिजे. मी नंतर या भानगडीत नाही पडणार, पण प्लीज 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 मला मिळू दे ना या प्रश्नांची उत्तरं. हे बघ, तू खाली सगळं सांभाळ, मी आलेच. आता असं म्हणून ही गौरी गेली 3ऱ्या मजल्यावर. दोसा विचार करतो, ही पोरगी एक दिवस माझी पण नोकरी घालवणार आहे. आता इथून पुढे ना प्रेक्षकांनो, त्यांनी बराच वेळ दाखवलंय. म्हणजे आता गौरी जेव्हा वर येते 3ऱ्या मजल्यावर, तेव्हा तिथे आधी सगळं बॅन वगैरे होतं ना, अशा पट्ट्या बिट्ट्या लावलेल्या असतात, नॉट अलाउड वगैरे असं लिहिलेलं असतं. पण आता तिथे तसं काहीच नव्हतं. आता तिला ते आठवतं सगळं, की पूर्वीच्या काळी ही जागा कशी होती आणि आता कशी आहे. आता गौरी ते आठवत चालली आहे. तर आता ती जागा एकदम स्वच्छ झालेली असते, धूळ पण स्वच्छ असते, सगळं चकाचक केलेलं असतं. गौरीला आता आठवतं, त्या बन्या काकांनी तिला सांगितलं होतं ना, की 3ऱ्या मंजिलवर तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर आता त्याचमुळे गौरी 3ऱ्या मंजिलवर पुढे सरकतीये आणि आता विचार करतीये, हे सगळं पूर्वी असं नव्हतं, इतकं स्वच्छ आणि टापटीप कोणी ठेवलं असेल. आता ती इकडे तिकडे बघायला लागते आणि तिला समोर काही बॉक्सेस दिसतात आणि सगळे क्लासरूम स्वच्छ झालेले दिसतात. आता गौरी तिथे असलेल्या एका पिऊनदादांना विचारते, काय हो दादा, तुम्ही हे सगळं का स्वच्छ करताय, इथे येणं जाणं तर चालत नव्हतं ना. मग ते सांगतात की आओ गौरीताई, प्रिन्सिपल सरांनी सांगितलंय आता हा 3रा मजला आपल्याला वापरायला काढायचा आहे, आपल्याला जागा पण कमी पडते ना. आणि अभिमन्यू सर, आता गौरी विचारते, मग ते म्हणतात, अभिमन्यू सरांनीच सांगितलंय की इथल्या सगळ्या वस्तू ठेवून द्या व्यवस्थित. आता या सगळ्या वस्तू स्टोरूम मध्ये जातील, म्हणजे आता 30 वर्ष त्याला बघायचं काम नको. गौरी म्हणते, अरे च्या,
असा का निर्णय घेतला असेल यांनी? आता ते पिऊन दादा सगळे ते बॉक्सेस वगैरे खाली नेतात, पण आता गौरी विचार करते हे सगळं सामान खाली जायच्या आत मला तपासलं पाहिजे, नाहीतर मला कसं कळेल की माही कोण आहे. आता गौरी तिथल्या सामानाला हात लावायला लागते, तेव्हा हे दादा तिला हात लावू देत नाहीत. ते म्हणतात की अहो ताई नका हात लावू, अहो कॉलेजची प्रॉपर्टी आहे, काही वर खाली झालं तर आम्हाला बोलणे बसतील, सरका बरं बाजूला. आता त्यांनी सगळे बॉक्सेस नेलेत. गौरी विचार करते अरे देवा, मी यायला उशीरच केला, आता मला कसं कळेल कोण आहे माही ते. आता बघा प्रेक्षकांनो काय गडबड झाली आहे, मी तुम्हाला शेवटी सांगते. आणि एक महत्त्वाची गोष्ट पण सांगायची आहे. आता गौरी तिथेच बसून विचार करायला लागते की मी आता कसं शोधू की नेमकं माही खरा कोण आहे. आता इकडे हा मध्येच अर्पिताचा धिंगाणा तर काहीतरी विचित्रच दाखवलाय. आता गौरी तिथे नाहीये तरी ही आरडाओरडा करत असते. अगं समजतेस काय स्वतःला, मला पाडलं तिने आणि म्हणते काय मला धमकी देते, माझ्या घरच्यांना त्रास देते म्हणते आणि सोडणार नाही म्हणते मला. आता ते शेखर समोर दादागिरी करते बरं का. तुला वाटलं काय मी रागिणी, पण ती गौरी कुठे घरात आहे, उगाच आपलं आपने मुंह मिट्टू मिया चाललंय हिचं, म्हणजे स्वतःच उगं बडबड करते. आता मी काय करू, मारू का तिला, का जे हातात येते आपलं आदळआपट करते. ते शेखर म्हणतात ए बाई जरा चुप बस, शांत बस, त्या गौरीला संपून काय करणार आहेस तू रागिणी, गप्प बस ना, तू तुझं डोकं तापवून घेऊ नकोस, तुझ्या आयुष्याची वाट लावू नकोस. रागिणी म्हणते लागू दे ना, मला काही फरक पडत नाही, पण मी तिला सोडणार नाहीये. शेखर म्हणतो ए बाई जरा सोडायचं नाहीच आहे तिला, आपण त्या स्वयंपाकवाळणीला सोडायचंच नाहीये, पण जरा शांत होऊन विचार करशील का तू, आपण ना आता शांततेत प्लॅनिंग करू. आता रागिणी म्हणते कसलं प्लॅनिंग करायचंय, कसलं. मग शेखर म्हणतो अगं तिला आपण अडकवायचं प्लॅनिंग करू तिला. मग रागिणी म्हणते हां करू. मग आता शेखर म्हणतो हे बघ, तिला संपवून तू जेलमध्ये जाण्यापेक्षा तिलाच आपण जेलमध्ये कायमचं पाठवलं तर. आता रागिणीला काही समजेना हा काय म्हणतोय. रागिणी जरा वेळ विचार करते आणि म्हणते हो दादा तुझा प्लॅन कमालच आहे. त्या गौरीच्या हातून असा गुन्हा घडला पाहिजे की ती जेलमध्येही गेली पाहिजे आणि अभिमन्यूच्या मनातूनही उतरली पाहिजे, म्हणजे त्या गौरीचं कायमचं नातं संपलं पाहिजे. शेखर म्हणतो म्हणजे जिद भी तेरी पट भी तेरी, आलं का लक्षात तुझ्या. मग आता रागिणी म्हणते हो बरोबर तुझं, आपण चोरी करूयात का 50-60 लाखाची आणि तिच्यावर आळ घेऊयात का. मग आता शेखर म्हणतो नाही पैशावर नको जाऊस डायरेक्ट, थांब, त्यापेक्षा आपण दागिना चोरी करूयात. रागिणी म्हणते हा शोभतोस माझा दादा, शोभतोस तू, आपण तसंच करू. रागिणी आता खूप खुश होऊन विचार करते गौरी आता तू काही सुटत नसते माझ्या हातातून, पण अभिमन्यू तुला सोडणार अगदी अलगद आणि कायमचा. आता बघा प्रेक्षकांनो पुढचा सीन त्यांनी छानच ही रागिणी तिच्या मनाशीच हसते आता असं त्यांनी दाखवलंय. पण कदाचित प्रेक्षकांनो ही मालिका पुढच्या आठवड्यामध्ये आपला निरोप घेतीये असं मी ऐकलंय. आता ही बातमी मला कन्फर्म नाहीये, पण मी असं कुठून ऐकलंय की भेटशी नव्याने ही मालिका पुढच्या आठवड्यामध्ये निरोप घेतीये, कारण कुठली तरी हिंदी मालिका डब होऊन येते या चॅनलवर. त्यामुळे मे बी ही मालिका फक्त पुढच्या आठवड्यात असू शकते असं मला वाटतंय. मला खूपच त्रास होतोय या गोष्टीचा, एवढ्या लवकर संपायला नको होती ही मालिका. असो तर आता इथून पुढे तर त्यांनी पूर्ण तन्वी आणि माहीचा भूतकाळ दाखवलाय, कारण ते सगळं आता चांगल्याकडे नेत आहे. ज्या अर्थी त्यांनी गौरीला कळलंय की अभिमन्यू सर माही आहे, अर्पिता पण चांगली वागायला लागली आहे. आता हे सगळं ते एक जे दाखवत आहेत ना ते त्याच दिशेने दाखवत आहे असं मला पण आता वाटायला लागलंय. आता गौरी येते तेवढ्यात अभिमन्यू सरांनी तो बॉक्स ऑलरेडी घरी आणलाय, जे माही आणि तन्वीच्या वस्तू होत्या ना त्या सगळ्या वस्तूंचा. आता तो बॉक्स त्यांनी कपाटात ठेवलाय. आता तेवढ्यात गौरी येते आणि म्हणते सर काय होतं तुमच्या हातात. अभिमन्यू सर खूप चिडतात आणि म्हणतात तुला काय करायचंय, तुला काय सांगू मी. आता गौरी म्हणते असं का बोलताय सर मला, मी तुमची बायको आहे ना. अभिमन्यू सर आता जरा इगो हर्ट करतात बरं का गौरीचा. ते म्हणतात तू माझी बायको आहे हे मी अजिबात मानत नाही, माझ्यासाठी नाही येते. तू जरी मला नवरा मानत असशील तरीही मी तुला बायको मानत नाही आणि कधीही मानणार नाही. माझ्या पर्सनल गोष्टीपासून लांब राहत जा, तुला नेहमी सांगितलंय मी, माझ्या निर्णयावर मी ठाम आहे, त्यामुळे सतत इथे येऊन माझं डोकं खात जाऊ नकोस. आता सरांनी डायरेक्ट इगो हर्ट केलाय गौरीचा असं मला वाटायला लागलंय हा प्रेक्षकांनो, कारण गौरी खूपच रागाने बघते आता अभिमन्यू सरांकडे. आता हा भाग त्यांनी आज संपवलाय, तर पुढच्या भागामध्ये आता गौरीला त्या बॉक्समधल्या सगळ्या वस्तू सापडणार आहेत आणि ते तन्वीचं जे चिठ्ठी असती ना अर्धी तुटलेली, ते हार्टचं वगैरे शेप
ते पण तिला सापडणार आहे आणि आता तिला कळणार आहे की ही तन्वी आणि अभिमन्यू सर म्हणजे माही आणि तन्वी हे दोघं जण कोण आहेत ते. आता बघूयात प्रेक्षकांनो कशा पद्धतीने हा भूतकाळ ते उलगडतायत हे बघायला आपण सगळे खूपच उत्सुक आहोत. काय म्हणताय प्रेक्षकांनो, अजून चॅनल सबस्क्राईब नाही केले का? मग करून टाका की चॅनलला सबस्क्राईब, कारण आता एकच आठवडा शिल्लक आहे, नंतरही मी काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. सो प्लीज त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटशी नव्याने या मालिकेचे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. आणि बयोचा रिव्ह्यू आज येईल. तोपर्यंत धन्यवाद.